गाइस लाईक करत जा, सबस्क्राइब करत जा, कमेंट पण करत जा जर वाटलं असतं म्हणजे हे तुम्ही गेम खेळा नाही तर चॅलेंज करा. आम्ही बघा बरं या व्हिडिओमध्ये कसं टाकलं तुम्ही जराशी पण वाटत नाही हो तुम्हाला. गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सकाळचे सध्या वाजलेत 7:45 आणि मी हा सध्या तळ्यात. हे बघा टोंगळ्या इतक्या पाण्यात आहो मी उभा आणि माझ्या हातात मासुळी आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा मित्रांनो, माझ्याकडं आज मला हे 2 मासुळ्या लागल्या आहेत. याला म्हणतात रहू. हे दोन्ही पण रहू आहेत आणि हे जित्ते आहेत. हे बघा वळवळ करतात. हे बघा. तर गाईस ताज्या मासोळ्यासाठी एक लाईक करा आणि मासोळ्या पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. भेटल्या तर भेटल्या, नाहीतर नाही भेटल्या. चला तर मित्रांनो, ह्या मासोळ्या तुम्हाला पाण्याच्या बाहेर काढून दाखवतो. जे नंतर मासोळ्या दाखवल्या तुम्हाला ते काय आपल्या नव्हता, ते दुसऱ्याच्या होता. पहा गाईस, मासोळ्या दाखवता एवढं लागलं, रगत निघायला. हे पहा पायाला लागलं, हे तशी रगत निघायला बघा. जाऊ द्या गाईस, खेड्यापाड्यात अशा घटना होत राहते तर काय घोर नाही. मित्रांनो पोहोचलो सध्या घरी. इथं बसून आहे संध्या. माझं झालं जेवण, संध्याचं पण झालं जेवण, अश्विनीचं जेवण चालू आहे. हे बघा गावात एक लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही उसळ खालो. तिथं उसळ, इथं सोयाबीन वड्या रातच्या उरलेल्या. मित्रांनो पोहोचलो सध्या लग्नामध्ये. तर गाईज मी बसलो सध्या जेवणाला. आलो होतो एका लग्नामध्ये. डोंगरगावला गावातलंच लग्न होतं. आणि गाईज लग्नामध्ये आल्यावर जेवताना जे आपल्याला गिलास भेटते, त्या गिलासावरचा नंबर पाहण्याची वेगळीच मजा असते. गिलास भेटल्या पहिल्या गिलासाचा नंबर पाहायचा असते. लय भारी वाटते. वांग्याची भाजी, वरण, पोळी, भात. मित्रांनो सध्या मी घरी हाव आणि हे बघा मासोळी कापली मी. आता संध्याकाळी या मासोळीची भाजी करायची आहे आपल्याला. गाईज हे पहा, हे मांजर ना गाईज लई त्रास द्याली. त्या तिकडे हे पहा आपल्या इथेशी रेडी झाली मासोळीचे खांड. त्याच्यामध्ये टाकली चटणी, इथंशी खोबरं, इथं लसण आणि तशी आपली चूल
गावरान फूड. तर गाईज हे पहा, अशी झाली आपली भाजी. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि बस ओके. गाईज आता जाळ लावायचं याला, बस शिजू द्यायचं. आपली संध्या बैलाला काय करत आहे की संध्या बैलाला काय करायली संध्या, काय चालू आहे? संध्याचा गोठा पडला, संध्या घासू लागली. तर गाईज नैतिक आज चालला पुण्याला आपल्याला सोडून. तर नैतिक मग कवा येत रे? येत नाही. दिवाळीला येतं की आहे की नैतिक बदाम घेऊन चालला आपल्या घरून. हे बदाम हा नाही, नैतिक चांगला आहे. आई चालली म्हणा, जा जा पळ पळ पळ. गाईज त्याचा मडका राहिला गाईज हे नैतिकचं मडकं राहिलं. त्या आता चालला पुण्याला आई बाबासोबत त्याच्या. हां हे पहा गाईज, काळा डक हात झाला तिच्यावाला बैलाला घासू घासू. असं घासलं की मळ निघते बैलाचा. हे बैल म्हणते आता मला बी घास म्हणते. आला जवळा गेला संध्याच्या, मला घास म्हणते. मलाच मारत नाही तर कोणती. अबे लात मारल ना ते, ऐकत नाही का तिकडं. मला माझ्यासोबत मजाक करत जाऊ नको रे. काय वास आला, लय भारी वास आला. तुम्ही जर काय असते ना म्हणत होते काय भारी वास आला, तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर गिळून घ्या, गिळून घ्या, गिळून घ्या.